गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार, मी मनीषा. नमस्कार, मी रेश्मा. भेट आमची तुमची मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी हा गुरु असतोच, काय रेश्मा? हो. ज्या ठिकाणी तो शिकत असतो तिथे त्याला प्रत्येक वेळी हा गुरु मिळतच असतो आणि त्याच्याकडून तो शिकतच असतो. मग ती प्रकृती असो किंवा मनुष्य असून दे. तर आज आपण आलो आहोत एका अशा ठिकाणी, म्हणजे आपण मनीषाच्या घरी आलो आहोत आणि ती आपल्याला तिचे पहिल्या गुरुला भेट करून देणार आहेत. मग सांग बरं, तुझं पहिलं गुरु कोण? माझी जन्मदाती आई, ही माझी पहिली गुरु. तर आज आई गुरुपौर्णिमा स्पेशल माझ्यासाठी आणि तुम्हा सर्वांसाठी एक खाऊ देणार आहे. तर बघूया आज आपल्यासाठी त्या काय बनवणार आहेत. मम्मी, आज गुरुपौर्णिमा आहे, तू काय दाखवणार आहेस? आज मी हरियाली वडे पण दाखवणार आहे. तुला लहानपणी आवडायचे ना, ते हरियाली वडे मी स्वतः केले तुझ्यासाठी. लहानपणी मी तुला हेच हरियाली वडे बनवून द्यायचे. माझ्या तिन्ही मुलांनी ते हरियाली वडे खाल्लेले आहेत आणि घरात सर्वांना आवडतात. आणि हरियाली वडे ना मला खरंच खूप आवडतात, कारण की मम्मी एवढे सुंदर बनवते ना, कारण की त्याचं जी रेसिपी आहे ना ती सर्वसामान्यांना सहज घरामध्ये उपलब्ध होऊ शकते आणि तुम्ही बघाल त्याचं किती छान असं चव आहे. जर तुम्ही ती करून बघितलात ना, मला तर मी लहानपणापासून खाल्ले, माझ्या भावाने पण खाल्लेले आहे. त्यामुळे आपण चला बघूया हरियाली वडे. आणि ते आज रेश्मा खाणार आहे. हे धुवून घेतलेले पोहे फुगायला थोडा टाइम ठेवले, त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यावरती पाणी, कारण ते जरा घट्ट झाले थोडे. नंतर हे असे जरा थोडे मळून घ्यायचे. एकदम मऊ व्हायला पाहिजे. आणि पालक स्वच्छ धुवून मिठातून स्वच्छ धुवून घेतलाय, बारीक चिरून घेतलाय एकदम. तो पालक एक वाटी पोह्यांमध्ये मिक्स करायचा. काळी मिरी बारीक करून घेतले चिमूटभर, कारण आपल्याला पोहे एकच वाटी घेतले, जास्त काळी मिरी घालायची नाही. थोडं चिमूटभर तुम्हाला पाहिजे तेवढं. चिमूटभर मीठ घ्यायचं चवीपुरतं. ते एकदम पिठासारखं एकदम मळून घ्यायचं. हे मळून पूर्ण झालंय. जरा चिकटपणा आला ना, त्याचे थोडेसे असे आपण गोळे करायचे. तुम्हाला तेल लावायचं असलं थोडंसं हाताला तेल लावा, नाही लावलं तरी चालेल, नाहीतर पाण्याचा हात घ्यायचा आणि असे गोळे करून एका प्लेटमध्ये मी याच्यामध्ये ठेवते. थोडंसं असं हलक्या हाताने प्रेस करायचं. आपल्याला थोडं. मम्मी, हे जे तू आता हरियाली वडे बनवतेस हे किती पौष्टिक आहेत? तब्येतीला चांगले, रक्तवाढीसाठी चांगले असतात. लहान मुलांना मोठ्यांना सर्वांना हे तब्येतीला चांगले असतात. आणि लहान मुलं पालकची भाजी खात नाही, तर अशा पद्धतीने तुम्ही लहान मुलांना टिफिन पण देऊ शकता, टिफिनमध्ये पण देऊ शकता. असे करून प्रत्येकाने हे टिफिनमध्ये लहान मुलांना दिलं तर खूपच चांगले त्यांच्या तब्येतीसाठी. वा, म्हणजे तुम्ही बघू शकता की हे हरियाली वडे जे माझ्या आईने आता बनवलेले आहेत ते किती पौष्टिक आहे. म्हणजे मला असं तुम्हाला थोडासा वेगळाच वाटेल हरियाली वडे म्हणजे काय. आणि माझ्या मुलांना मी लहानपणी हे जास्त करून द्यायची, बनवून द्यायची. कारण ते कुठल्या पालेभाज्या खायच्या नाहीत ना, त्या अशा पद्धतीने कुठल्या पण भाज्या तुम्ही अशा केल्यात पद्धतीने तरी चालेल. आणि हे ऑइल फ्री पण असतं, म्हणजे ह्याला आहे ना पूर्ण ऑइल मध्ये, म्हणजे मला डीप फ्राय नाही करत. डीप फ्राय ज्यांना शॅलो फ्राय, डीप फ्राय ज्यांना आवडतात ते करू शकतात. ज्यांना तेल कमी आवडतं त्यांनी असे शॅलो फ्राय केली तरी चालेल. मी आता फ्राय करायला तयार आहे. आता तवा जरा गरम झालाय, आपण थोडंसं तेल, जास्त नाही,
थोडं घ्यायचं, हरियाली वडे ते असे पण ठेवायचे. थोडे ब्राऊन कलरचे व्हायला पाहिजे. आता हे थोडे एक साईडने तयार झाले. आता मी पलटी करते. दोन्ही साईडने ब्राऊन कलरचे असे तयार करायचे. थोडेसे कडक पाहिजे. हे आता तयार झालेले आहे. आता त्या प्लेटमध्ये काढून घेते आणि हे सॉस बरोबर, नाहीतर तुम्हाला जशी चटणी इडलीला बनवतात ना तशी तयार करून जरी त्याच्याबरोबर खाल्ली तरी चालेल. पण आम्ही आता आमच्याकडे सॉस आहे त्याच्याबरोबर आम्ही खायला देणार मुलांना. तयार आहे हरियाली वडे. छान असे बनवलेत. तर मी आता खाऊन बघू ना. हो म्हणजे काय. हे बाय द वे मला हा तांब्या खूप आवडला. मी ऍक्च्युली मगाशीच विचारणार होती की इतका सुंदर तांब्या. हा तांब्या माझा मोठा मुलगा जेव्हा जन्माला आला तेव्हा मी घेतला, पण ह्या तिन्ही मुलांनी तांब्या वापरला आणि आता माझी नातवंड पण वापरतात. मी पण आज वापरू. आणि तुला माहितीये का हा किती जुना आहे. किती? आता माझा मोठा भाऊ म्हणजे 25. तुला सांग 45 इयर्स झाले त्या तांब्याला. म्हणजे असं बघायला गेलं ना ही आईची आठवण आहे आणि हे प्रेमच असतो की आई सगळ्या आपल्या खेळण्या जपून ठेवते, कारण की आपणच त्यांच्यासाठी बाहुली असतो ना पहिली. हो. प्रत्येक गोष्ट. येस. मी पण खाते. कसे झालेत. मस्त आहे. खूप छान ना. हो. आणि किती सिम्पल रेसिपी आहे. खूप सिम्पल रेसिपी आहे आणि पण खरं खूप टेस्टी आहे. आणि मला ना खरं सांगू ना पालक अजिबात नाही आवडायचा आणि मी खायची पण नाही. माझी आई पण असं काहीतरी बनवून देते पण मी खायची पण. ही काहीतरी वेगळी आहे रेसिपी. तर मी माझ्या मम्मीला भरवते. आज गुरुपौर्णिमा आहे. अरे हो. आणि मी छान मस्त. लहानपणीचे दिवस आठवले. हो. आणि तुम्हालाही अशा रेसिपी बघायची असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. कोणता वडा? हरियाली वडा. तर रेश्मा, गुरुपौर्णिमेनिमित्त माझ्या आईने खूप छान पदार्थ करून दाखवला आणि गुरुपौर्णिमा खूप छान अशी साजरी झाली माझ्याकडे. तर तुझी गुरु कोण आहे? अर्थातच माझी गुरु म्हणजे माझी आई. आणि तुला माहिती आहे आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा ही अशी मानली जाते. आणि भारतामध्ये हिंदूच नाही तर बौद्ध आणि जैन धर्मामध्ये पण गुरुपौर्णिमाला महत्त्व दिलं जातं. पण तुला माहितीये भारतातच नाही तर तुला भूतान आणि नेपाळ या देशांमध्ये पण गुरुपौर्णिमा खूप चांगली साजरी केली जाते. काय म्हणते? हो. हे तर मला आजच कळलं. पण माझ्या घरी कशी साजरी करणार आहे ना ते तुला माझ्या बरोबर यावं लागेल. हो नक्कीच. मग चला चला. मी तू काय बनवणार आता? गुळ पोहे. गुळ पोहे बनवणार आहे. मग गुळ पोहेला काय काय लागतं? गुळ, खोबरं, वेलची आणि पोहे. अच्छा पोहे लागतं. मग कसं बनवणार दाखव मला. आता हे पोहे घेणार. हे किती पण घेऊ शकते ना? हा किती पण. हा. आणि हे खोबरं सगळं घेतलं तरी चालतंय. म्हणजे त्याला आवडतं तसं. हा. मी पहिलं तर खोबरं चोरून चोरून खायची तेवढं जेव्हा ती नारळ खोवायची आणि आता वेलची टाकते. अच्छा. गुळ. किसलेला गुळ आहे ना? हा किसलेला. ते गुळ पण जेवढं तुला पाहिजे तेवढं घे, गोडीला वगैरे काय. मग आता मला एक सांग, हे गुळ पोहे कधी बनवतात जास्त? गुळ पोहे 14 असते तेव्हा बनवत. 14 म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस, आंघोळीचा. आंघोळी पहिले आंघोळ असते ना तेव्हा. अच्छा. ही भात पहिलं शेतीचा हे होतं ना, भात होते, मग त्याचे पोहे बनवतात आणि ते मग गुळ, खोबरं, वेलची घालून त्याचं हे बनवतात, मिक्स करतात ते आणि मग ते खायला देतात. म्हणजे पहिल्या दिवाळीला तेच देतात. त्याच्यानंतर मग दिवाळी साजरी होते. अच्छा. म्हणजे पहिलं करंजी लाडू हे व्हायचे पण ते नंतर. म्हणजे कोकणातली पहिली भात शेती म्हणजे इथूनच सुरुवात ना भात शेतीची. ह्याच्यापासूनच आपण सगळे सण म्हणजे काय करायचं वगैरे ते हे गुळ पोहे खावणार. आणि गुळ पोहे म्हणजे गुळ प्रगती ह्याला काय शरीराला चांगले आहेत.
हम्म. आणि हे डायबिटीस वाले वगैरे दोघंही खाऊ शकतात, म्हणजे सगळे हा. खाऊ शकतात, म्हातारी हम्म. कोतारी सगळे. हा. हा. आता हे काय असं मिक्स करायचं आणि घ्यायचं, तुम्हाला किती पाहिजे तसं. म्हणजे हे तयार तुम्ही झाले? किती- हा, झाले तयार. अरे वा. तर हा. म्हणजे हे करायला किती वेळ लागतो? किती वेळ, 5-10 कमीत कमी 10 मिनिटं अच्छा, सगळे जमा करून म्हणजे ठेवलं. पटपट हा, पटपट बनवू पटपट शकतो. होतं. बरं आहे ना. हा. आले गुळ पोहे. अरे वा, मस्त. हे मी पटपट खाते. माझ्या बरोबर मनीषा पण आहे. मनीषाला पण मी गुळ पोहे खाऊ घालते. हा. बघूया तिला कसं वाटतं. मम्मी, आता हे गुळ खोबरं आहे, हा. हे फक्त कोकणामध्ये हेच प्रकार आहे की अजून काही आहे? नाही, आणखीन पण आहे, तांदळापासून बरेच आहेत, हम्म. पण आता हे कसं नेवरे, हा. मोदक हम्म. ते वाफवलेले असतात. अच्छा, वाफवलेले हा, असतात. तर ते मी पाहिजे ते दाखवते. दाखव ना मग, हा. मला खायला पण हा, मिळेल ना. हा. आता तांदळाच्या पिठाला गरम पाण्यात टाकून एक उकळ आणायची आहे. नेवऱ्यांसाठी लागणारं साहित्य म्हणजे तांदळाचं पीठ, ज्याला उकड आली आहे, ओलं खोवलेलं खोबरं, गूळ, किसलेला गूळ आणि वेलची पूड, जे तू मगाशी टाकलं होतं. आता ह्याला सगळ्याला एकजीव करणार आपण. आता या वाफवलेल्या पिठाला चांगलं मळून घ्यायचं आहे आणि त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या बनवायचे. सो हे तयार आहे नेवऱ्यांसाठी सगळ्या गोष्टी. ह्याच्यामध्ये सारण, जे आपण मोदकासाठी सारण बनवतो ना, ते मम्मीने बनवले आणि आता ती त्याचे नेवऱ्या बनवणार. ह्या बारीक लाटलेल्या पुऱ्यांमध्ये आपल्याला सारण भरायचं आहे आणि ह्याला करंजीचा आकार द्यायचा आहे. आता हे नेवऱ्यांना काय करायचं? नेवरे जाय आता हे ना उकडायला ठेवायचे. हा, आणि हा वाफवायचे. कुठला पान आहे? एक हळदीचं पान. अच्छा, तू गार्डन मध्ये हा. लावले ते? हा, हा, ते हळदीचं पान. मम्मीला हा. गार्डनिंग पण खूप आवडतं आणि आमच्याकडे वेगळे झाड झाडं आहेत, खूप सुंदर सुंदर झाड आहेत आणि ते पण 4थ्या माळ्यावर पाहिलेली. हा. चालेल, झालं. आता हे किती वेळ ठेवायचं? हा, झाकण ठेवूया असं. हा, 10 मिनिटं ठेवायचे. 10-5 मिनिटं झाले. म्हणजे 5 मिनिटं आले की उकडले की उतरायचं. बरं, ठीक आहे. त्याच प्रकारे माझ्या मम्मीने नेवऱ्या आणि गुळ पोहे तयार केले आहे. मग मनीषा, तू खाशील ना? म्हणजे काय, आता आईने एवढ्या आवडीने बनवलेलं आहे तर ती टेस्ट केलीच पाहिजे. तर आई, टेस्ट करून बघू का? हा, घे बघ. भरू. बघ, हिला बरं होतीये. मी पण बघते. मस्त, खूप छान, एकदम सिंपल रेसिपी आहे. आता नेवरे खाऊन बघ. ओके, आता मी नेवरे ट्राय करते. तर याला म्हणतात ना, करंजी पण बोलतात, उखडलेली, म्हणजे आपण मोदक जसे बनवतो, तसे पण कोकणामध्ये याला नेवरे नेवरे म्हणतात. तर आपण हे टेस्ट करून बघूया. त्या पानांच्या, हळदीचं जे पान आहे त्याला एक वेगळी टेस्ट आहे. हो, आणि ऍक्च्युली सांगायला विसरले होते मी की जेव्हा आपण हे वाफायला ठेवतो ना, तेव्हा ते हळदीचं पान ठेवतो. ओके, म्हणजे त्याला दुसऱ्या पद्धतीमध्ये जेव्हा बनवतात, म्हणजे जेव्हा फोल्ड करतात, ते पातोळी पण म्हणतात. त्याला एक वेगळी चव असते. तर गुरुपौर्णिमा स्पेशल आहे ना, आज मी माझ्या मम्मीला भरवणार. अरे वा, नाही, खूप छान झालेलं आहे आई, तुम्ही खूप. आणि मेन तुला माहितीये का, गुळ पोहे आहेत ना, याला ना गॅस लागत आहे ना, काही करायचंय. अरे वा, अशा प्रकारे गुरु ना. अरे वा, उत्तम. रेश्मा, अशा प्रकारे आपले जे गुरु, आपली आई, खूप छान अशी रेसिपी आपल्या आईंनी दाखवलेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि आमच्या या एपिसोडमध्ये कॉमन गोष्ट होती ना, ती पोहे होती. आणि पोहे आणि दोन्ही आमच्या घरात पोह्यांना किती महत्त्व दिलं जातं आणि पोह्यांपासून किती सोपी रेसिपी होते हे सगळ्यांनाच कळलेलं आहे.
सो तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करूनही सांगा. धन्यवाद.